हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. जस्ट मी आता उठलीच, बट तरी पण डोळ्यात झोप आहेच थोडीशी. बट ठीक आहे, व्लॉगिंग करायचं आहे म्हटलं तर रुटीन सेटअप करावा लागेल. सो मग उठली आणि ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर हेअरफॉल खूप होत होता, तर मग मी ऑनियनचा ज्यूस करायला घेतला आणि तो म्हणजे स्कॅल्पला लावत होती. हेअरफॉल कमी होतं त्याच्याने. सो मी हा घरगुती उपाय करते. आणि मग त्याच्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर असे हेअर्स खूप सिल्की वाटायला लागत होते, तर मला आवडतात सिल्की हेअर. सो बघा, म्हणजे तुम्ही पण लावू शकतात. मी आठवड्यातून ॲटलिस्ट संडे, म्हणजे एव्हरी वीक नाही, बट जेव्हा वाटतं की हेअरफॉल खूप होतो आहे तेव्हा लावते. आणि मी थोडे फ्रूट्स घेतले खायला. मग फ्रूट्स खाल्ल्यानंतर मला भूक लागली होती, तर मग मी पोहे घेतले करायला. पोहे मला खूप आवडतात, म्हणजे ब्रेकफास्टमध्ये सगळ्यात फेवरेट आयटम असेल तर पोहे. आणि म्हणजे करायला पण खूप सोपे आणि रेसिपी पण सोपी आहे. त्याला काही एवढं हे नाही लागत, म्हणजे खूप पसारा नाही लागत. मग ब्रेकफास्टला पोहे बनवले आणि मस्त छान असं कढीपत्ता वगैरे घालून फोडणी दिली आणि त्याच्यामध्येच वरतून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घातली की पोहे एकदम परफेक्ट लागतात. म्हणजे सकाळसाठी हा ब्रेकफास्ट खूप चांगला असतो, ॲज पर माय थॉट्स. तुम्हाला पण आवडतात का पोहे? मला कमेंट करून सांगा. कधी कधी ना घरातलं काम करायला पण कंटाळवाणं वाटतं, बट जेव्हा व्लॉगिंग करतो ना आपण, तेव्हा तेच काम एन्जॉयबल पण होतं असं वाटतं मला कधी कधी. म्हणजे पर्सनली मी हा एक्सपिरियन्स घेतला आहे. तुम्हाला पण वाटतं का असंच? आणि म्युझिक लावून पण काम करणं मला हे फार आवडतं. पण मी म्हणजे ऑफिस असतं नेहमी तर नाही जमत. कधी कधी घरातली कामं, म्हणजे कुकिंग करायला नाही जमत. आणि ते मी लंचसाठी मटकीची सुकी भाजी करायची होती, तर प्रिपरेशन करत होती. कांदे वगैरे काढले, कट करत होती. आणि त्याच्यानंतर असंच आमचं चाललं होतं टाईमपास. ही वस्तू आण, ती वस्तू आण. आणि संडे होता, संडेला असं हळूहळू कामं चालतं दिवसभर. असं आमचा टाईमपास चालत होता. मटकी तर काय नाही, भिजवलेलीच बाजारातून आणली होती, त्याच्यामुळे फक्त त्याच्यात फोडणी वगैरे करायची होती. मला सौरभ एक गोष्टी काढून देत होता, जे वर काढून नव्हतं. मग चाललं होतं आमचा असाच टाईमपास. आणि संडे असा निवांत जातो, त्याच्यामुळे काही ॲक्टिव्हिटीज करायलाच नसतात. ऑफिस असतं तेव्हा ऑफिसमध्ये दिवसभर जातो आणि संडे असला की असं हळूहळू चालू होतं मग. आणि मधून ना मला हेअरला, स्काल्पला हे लावलं होतं मी कांद्याचा ज्यूस, त्याच्यामुळे असं मधून स्मेल येत होता. त्याच्यामुळे मला ते खूप इरिटेटिंग वाटतं. आणि कधी ना स्वयंपाक करताना मला असं सायलेंटमध्ये स्वयंपाक करायला आवडतो. माझा म्हणजे कोणी मदत नाही केली तरी चालतं, असं नाही की मला मदतच केली पाहिजे. मी जेव्हा एकटे असते तेव्हा फास्ट करायला आवडतं. हां, जेव्हा खूप घाई गडबड आहे तेव्हा ठीक आहे, हेल्प केली की काही प्रॉब्लेम नाही. बट असं ॲज युज्युअल मला एकटंच जेवण बनवायला आवडतं. म्हणजे ते फॅमिलीसाठी, एकटीसाठी नाही, फॅमिलीसाठी. नाहीतर तुम्ही विचार कराल की एकटीसाठीच एकटं बनवते. आणि संडे होता तर मी अगोदरच्या दिवशी खूप, म्हणजे जेव्हा वीकडेज चालू असतात तेव्हा मी खूप विचार करते की नाही, सॅटर्डे संडे मी हे करेल ते करेल. म्हणजे नॉट अबाउट कुकिंग बट अदर थिंग्स विचार करते, बट त्या गोष्टी विसरून जाते. तुमचं पण होतं का असं? म्हणजे लक्षात राहण्यासाठी काय करावं मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण बरेच गोष्टी, म्हणजे कामं राहून जातात माझे, की जे की मी वीकडेजमध्ये ठरवते. बट ऑफिस वगैरे असतं त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्याच नाही, कधी काही गोष्टी विसरून जाते.
जेव्हा काही जेव्हा त्या गोष्टीची गरज असते किंवा काय करायचं असतं तेव्हा ती टायमावर आठवण येते आणि टायमावर नाही होत लगेच शक्य. आणि इथे मी काय नाही जस्ट मी सिंपल मटकीची भाजी बनवत होती. जस्ट कांदा टोमॅटो आणि गार्लिक बारीक बारीक कापून घेतलं आणि कढीपत्ता आणि जर पहिले प्रिपरेशन केल्यानंतर पटापट भाजी टाकायला खूप इझी जातं. आणि मला व्हेजीस कटिंग म्हणजे पालेभाजीला कापता येत नाही, त्याच्यामुळे मला ते म्हणजे मी ते करतेच. मला टोमॅटो कांदा गाजर काही पण नाही त्यामुळे बारीक बारीक कट करता येतं. बट ह्या गोष्टी नाही करतात तुमच्याकडे. जर काही पालेभाजी कापण्याच्या काही ट्रिक्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी पण ते यूज करेन. इथे काही नाही, जस्ट तेल टाकलं कढईमध्ये आणि जिरा मोहरी टाकून जस्ट तडका दिला. तेल गरम म्हणजे गरम नव्हतं झालं पण टाकून दिलं अगोदरच. आणि मटकीची भाजी पण खूप सिंपल आहे आणि खूप न्यूट्रिशियस आहे खाण्यासाठी पण. आणि मटकीची उसळ पण छान लागते. आणि मी फक्त गार्लिक टाकते, गार्लिक ऑनियन आणि टोमॅटो बस त्याचा तडका दिला, होऊ दिला. आणि त्याच्यानंतर मग बस हळद थोडा आपला घरचा जो मसाला, खूप असं नाही की स्पेसिफिक कोणता मसाला टाकतो, जो अवेलेबल असला तो टाकायचा थोडा, ॲटलिस्ट हाफ टीस्पून. छान लागते ॲज अ उसळ म्हणून पण आपण खाऊ शकतो. मग हे असं चालू होतं स्वयंपाक बनवणं. त्याच्यानंतर जेवण वगैरे म्हणजे भाजी वगैरे झाली. मग काही नाही, भाजी वगैरे छान परतून घेतली
आणि जेवायला बोलत होते मी घरच्यांना. मग असंच टाईमपास चालू होतं की मी त्याला म्हटलं जस्ट कॅमेरा फ्रेंडली हो, काही नाही तो होऊन जातो कॅमेरा फ्रेंडली. असंच आमचं थोडं फन चालू होतं की बोलतो की नाही हा कॅमेरामध्ये, बट ठीक आहे तो होतो आहे हळूहळू कॅमेरा फ्रेंडली. आणि मी जरा हे वॉश केले होते त्याच्यामुळे त्याच्यातच माझं लक्ष होतं. त्याच्यानंतर असंच जस्ट हॉलमध्ये एक फेरफटका मारला. प्लीज इग्नोर द मेस, जो काही मेस दिसतो आहे तो इग्नोर करा. आणि तारक मेहता चालू होतं. आणि त्याच्यानंतर काय नाही, सौरभ सॅलॅड बनवत होता. ही लाईक सॅलॅड, सो ही वॉज प्रिपेरिंग. काय नाही, मग जेवायचा टाईम झाला आणि जेवायला बसलो. या तुम्ही पण जेवायला. जस्ट काही नाही, सिम्पलच जेवण आहे, सॅलॅड, मटकीची भाजी, पोळी, दॅट्स इट. इथं मी म्हणत होते की या तुम्ही जेवायला, आणि सौरभला पण म्हणत होते की बोल थोडं व्लॉगमध्ये. असं आमचं थोडंफार मजाक मस्ती चालू होती. लेट मी शो यू माय प्लेट. Quick, simple and healthy lunch. You also can try this recipe. With लोणचं, सॅलॅड, थोडा राईस, दॅट्स इट. चला तर मग गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि सॉरी, कालच्या दिवशी म्हणजे हा कालचाच आय थिंक संडेचा व्लॉग होता, सॅटर्डेचा होता, बट मला टाईम नाही भेटला एडिट करायला, सो आज केला. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.